हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साबुदाण्यापासून खूप सारे प्रकार बनतात। त्यातल्या 2-3 प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे। आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने हे उपवासाचे पदार्थ बनवले आहेत। तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। त्यासाठी आज आपण खूप सारे पदार्थ बघणार आहोत। 3 पदार्थ मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। सगळ्यात आधी तर चटणी बनवून घेऊ। त्यासाठी 1 वाटी इतकं मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। 4 हिरव्या मिरच्या ॲड करून घेत आहे। अर्धा चमच थोडंसं जिरं आणि चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहे। 3 ते 4 चमच इतकं दही ॲड करून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घ्यायची। आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे। इथे आपली चटणी मिक्सरला लावून घेतली आहे। छान एकदम बारीक स्मूथ पेस्ट करून घेतलेला आहे चटणीचा। हवं तर तुम्ही चटणीला तडका देऊ शकता किंवा तुम्ही असंही खाऊ शकता, पण मी इथे तडका देणार आहे। चटणीला तडका दिल्याने थोडंसं टेस्ट वाढतो। 1 चमच तेल ॲड करायचं आहे पातेल्यामध्ये। थोडंसं जिरं आणि 2-3 कढीपत्त्याचे पानं आणि आपण बारीक वाटून घेतलेली चटणी ती ॲड करून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे। थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी ॲड करून घेते, हिसळून त्यामध्ये ॲड करून घेते। इथे आपली चटणी बनवून तयार झाली आहे। जास्त थिकही नाही, जास्त पातळही नाही, मस्त अशी कन्सिस्टन्सी तयार आहे इथे व्यवस्थित। आता आपण सगळ्यात आधी सगळ्यांची आवडती म्हटलं तर साबुदाण्याची खिचडी। आणि खूप लोक म्हणतात की साबुदाण्याची खिचडी माझी जमत नाही, मोकळी होत नाही, कधी आसट होते, कधी व्यवस्थित होत नाही, कच्ची होते, असे जे लोक म्हणतात त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप छान होणार आहे। मी 4 ते 5 तासाआधी साबुदाणा भिजत ठेवलेलं होतं बघा। आता लगेच कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमच इतकं तेल ॲड केलेलं आहे। अर्धा चमच जिरा ॲड केलेला आहे। जिरा तुम्ही खात नसेल तर स्किपही करू शकता। आता 2 ते 3 इथे हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या ॲड करून घेत आहे आणि एक मीडियम साईजचा इथे मी आलू कापून घेतले, एकदम छान बारीक बारीक कापून घेतलेला आहे, तोही इथे ॲड करून घ्यायचा आहे। आणि जोपर्यंत आपला आलू शिजत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटापर्यंत आलू शिजतो व्यवस्थित, 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं। यामध्ये मी सेंधा मीठ चवीपुरतं ॲड करून घेत आहे। अर्धा चमचपेक्षा थोडंसं जास्त परतून घेते परत। आणि आता व्यवस्थित इथे आलू शिजलेला आहे की आलूला मॅश करून बघायचं, आलू व्यवस्थित शिजला आहे। आता आपल्याला इथे साबुदाणा ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यातला मी 2 वाटी इतका साबुदाणा इथे ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी इतकं शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेतलं आहे बघा। लगेच ॲड करून घ्यायचं आपल्याला, फिरवल्यानंतर नाही, साबुदाणा ॲड केल्याबरोबर त्यावरून शेंगदाण्याचं कूट ॲड करून घ्यायचं आहे। आणि शेंगदाणे कधीही भाजताना त्यावरचं शिलटं काढायचं नाही, आणि जरी शिलटं जरी काढलं तुम्ही तरी शेंगदाण्याचं कूट असा बारीक करायचं, एकदम पावडरसारखं बारीक करायचं। त्याने काय होते ना की शेंगदाण्याच्या कूटामुळे खूप छान मोकळा होतो साबुदाणा, अजिबात चिपकत नाही किंवा चिकट होत नाही। त्यासाठी कधीही थोडंसं बारीक शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं। ज्यावेळेला आपण टिक्की बनवतो त्यावेळेला थोडंसं जाडसर दळून घ्यायचं, आणि ज्यावेळेला साबुदाण्याची खिचडी बनवतो त्यावेळी शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक करून घ्यायचं। आणि बघू शकता तुम्ही, मी झाकण लावून 2-3 मिनिटापर्यंत वाफवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित इथे आपली साबुदाण्याची खिचडी बनवून तयार झाली आहे। किती वेळ लागतो, अगदी 10 मिनिटामध्ये बनवून साबुदाण्याची खिचडी तयार होते। आणि किती लुसलुशीत, एकदम मऊसूत अशी आणि एकदम मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी बनवून तयार झाली आहे। आता सर्व करून दाखवते एका प्लेटमध्ये बघा। एकदम मोत्यासारखे दाणे होतात, एकदम अशी खिली एकदम मोकळी फट्ट अशी बनवून खिचडी इथे तयार होते। आणि सोबत चटपटी चटणी किंवा दह्यासोबतही चटणी नाही बनवली तरी दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता। मी स्नॅक्स बनवलं आहे, टिक्की आणि सिलेंडर, त्यासाठी चटणी बनवली आहे, तुम्हाला सांगितली आहे इथे। आता आपण बघा, तिकडे 2 वाटी साबुदाणा ॲड केला खिचडीमध्ये, आता 2 वाटी उरलेला आहे। त्यामध्ये आपण आलू टिक्की बनवून घेणार आहोत। त्यासाठी ते मी 3 मीडियम साईजचे आलू बॉईल केलेले ॲड करून घेते हातानेच क्रश करून। मग अशा प्रकारे इथं आपल्याला हातानेच क्रश करून ॲड करून घ्यायचं आहे। एकदम मॅश करून घ्यायचं नाही, फक्त क्रश करून ॲड करायचं आहे। आपल्याला इथं साबुदाणा टिक्की बनवायची आहे, साबुदाणा सिलेंडर बनवायचं आहे। थोडंसं अर्धा चमच इतकं जिरा ॲड करून घ्यायचं आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, इथे हिरव्या मिरच्या तुम्ही शक्यतो कुटून घाला, खूप छान चव लागते। अर्धा चमच मीठ, आणि बघा इथे मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट, कारण या साबुदाणा टिक्की आहे, यामध्ये जेवढं असं दातामध्ये क्रंच येतो ना तर तेवढी ती छान लागते। त्यासाठी थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे। आणि आपल्याला टिक्की बनवायची आहे, त्यामुळे याचा काही प्रश्न नाही पडत मोकळं बनवण्याचा, त्यासाठी थोडंसं इथे जाडसरच दळून घ्यायचं। आणि बघा आता मी मिक्स करून घेते पूर्ण व्यवस्थित।
पूर्ण इथे एका हाताने छान असं पूर्ण मिश्रण एक करून घ्यायचं आहे. अर्धा साबुदाणा पूर्ण मॅश झाला पाहिजे आणि अर्धा साबुदाण्यामध्ये असा चक्का राहिला पाहिजे, तरच आपली टिक्की छान होते. आणि शक्यतो साबुदाणा थोडंसं कमी ठेवायचं आणि एक आलू जास्त घ्यायचं. जसं 2 वाटी साबुदाणा असेल तर तुम्ही 2 वाटीला 3 ते 4 इथे बॉईल केलेले आलू घ्यायचे आहेत. आणि व्यवस्थित इथे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण सगळ्यात आधी सिलेंडर बनवून घेऊया. बघा अशा प्रकारे हातात घ्यायचं आहे. थोडंसं त्याला असं लांब शेपमध्ये घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी प्रेस करून व्यवस्थित असं बनवून घ्यायचं आहे. बघा एक एक करून मी ते सगळे सिलेंडर बनवून घेणार आहे. आणि सोबतच इथे मी टिक्कीसुद्धा बनवलेली आहे. साबुदाणा वडा म्हणतात, टिक्की म्हणतात, याला काहीही म्हटलं तरी पदार्थ एकच आहे. टेस्ट एक लागणार आहे, फक्त शेप वेगळा आहे. तर इकडे तेलसुद्धा मी गरम करण्याकरिता ठेवलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण एक वडा टाकून बघूया, म्हणजे फुटेल की नाही फुटणार हे चेक करून घ्यायचं आहे. कारण कधी कधी फुटतो, तेलही वेस्ट जातात आणि आपले पीठही वेस्ट होतो. त्यासाठी बघा मी एक टाकून बघितली आहे, अजिबात फुटली नाही. आणि टाकण्याच्या पूर्वी गॅस फुल ठेवायचा आहे आपल्याला. फुल गॅसवर ॲड करून घ्यायचं आणि मग आपल्याला गॅस पूर्ण ॲड केल्यानंतर मीडियम करून घ्यायचं आहे. असं केल्याने बिलकुल फुटणार नाही साबुदाणा टिक्की आपली. आणि बघा इथे एक एक करून मी सगळे ॲड करून घेणार आहे. एकही फुटणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. आणि एवढे फुलतात, फुलून टम्म होतात, क्रिस्पीसुद्धा होतात, क्रंची होतात, काहीही असं कमी होणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही बरोबर बनवलात तर. एक एक करून आपल्याला पलटून घ्यायचं आहे. इथे खूप लोक म्हणतात आमचे वडे फुटतात म्हणून, तेलात गेल्यावर विरघळतात, फुटून जातात. तर तुम्ही या प्रकारे बनवून बघा मी सांगितल्याप्रमाणे, आणि मेजरमेंटसुद्धा सांगितल्याप्रमाणेच घ्या. नक्की तुमचे एकही वडे फुटणार नाही आणि खूप छान क्रंची वडे बनवून इथे तयार होतील. आणि बघा लालसर झाले आहेत वडे. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. छान मस्त एकदम कमी गॅस करायचं, मीडियम, आणि आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे इथे वडे. आणि आता सर्व करून दाखवते. बघा तुम्हाला बघा वाटत आहे का अजिबात एकदम क्रंची, दातामध्ये सुद्धा एक एक दाणे येतात ना शेंगदाण्याचे, त्यावेळेला तर खूप छान लागतात. म्हणून थोडंसं जाडसर कूट टाकायचं. आणि आता सर्व करते. बघा मध्ये शेंगदाण्याची चटणी ठेवायची, बाजूने असं गोल राऊंड, आणि सर्व करा. मुलं खूप आवडीने खातात. आपला उपवास असतो पण मुलांना एन्जॉय म्हणून खूप खायला मिळतं आणि मुलं खूप एन्जॉय करतात हा पदार्थ. बघा किती छान फुलला आहे इथे, मस्त टमटमीत असा फुलून तयार झाला आहे. आणि साबुदाणासुद्धा खूप छान शिजला आहे इथे. आता लगेच आपल्याला सिलेंडरसुद्धा तळून घ्यायचे आहेत. त्याच कढईमध्ये तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. गॅस फुल ठेवायची आहे आणि एक एक करून सगळे सिलेंडर ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. बघा अशाप्रमाणे. आणि यालासुद्धा आलटून पलटून दोन्ही साईडने लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. जोपर्यंत छान ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे. आणि एकदम कमी गॅसवरच तळायचं आहे, कारण हे जाड असतात तर मधून व्यवस्थित शिजला पाहिजे, म्हणून एकदम कमी गॅसवर 4-5 मिनटापर्यंत तळून घ्यायचं. आणि बघा छान लाल कलर आलेला आहे. आता याला काढून घेते. टाकताना मात्र टिक्की असो की सिलेंडर असो, दोन्हीच्या वेळेसही गॅस फुलच ठेवायचा आपल्याला. आणि ज्यावेळेला आपण टाकून 2-3 मिनटं बबल्स कमी होतात तेलावरचे, त्यावेळेला मात्र गॅस कमी करून घ्यायचा आणि 2-4 मिनटापर्यंत लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आता सर्वसुद्धा करून दाखवते. बघा एका प्लेटमध्ये अशा प्रकारे गोल राऊंडमध्ये ठेवायचं एक एक करून. मधोमध चटणी ठेवायची अशी. आणि आपले सिलेंडरसुद्धा स्नॅक्समध्ये तयार आहे. तर ही झटपट होणारी सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तर तुम्हाला ह्या माझ्या रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघत आहात? आज उपवास आहे तर कोणाकोणा उपवास आहे आणि हा पदार्थ बनवणार त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.